एकीकडे रोजच्या रोज भारताची अवस्था कशी बिकट होत चालली आहे हे परदेशात जाऊन घसा फोडून सांगणाऱ्या राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना भारतातील अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती काय आहे याचं आकलन झालेलं नाही, पण ते व्हायला पाहिजे. आताच आपण नवरात्रीचा उत्सव साजरा केला. त्याआधी GSTत घट करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर घटस्थापनेपासून भारतीय अर्थव्यवस्थेला एक उत्सवी स्वरूप आलेलं आहे. गेल्या 10 वर्षातील भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेचा सर्वोच्च उत्सव या निमित्ताने साजरा झाल्याचं स्पष्ट होते. तशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा आपल्याला वाचायला मिळतील. नवरात्रीत विविध वस्तूंच्या विक्रीचे आकडे स्तंभित करणारे आहेत. वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपभोग्य वस्तू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर या उत्सवी काळात खरेदी झालेली आहे. भारताची सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने नवरात्रीत 100% वाढ नोंदवत गेल्या दशकातील सर्वोत्तम कामगिरी केली. कंपनीने सणाच्या पहिल्या आठवड्यात 3.5 लाख बुकिंग्स मिळवले आणि जवळपास 1.5 लाख गाड्या वितरित केल्या.